यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे। रेती तस्करी विरोधात कारवाई करिता गेलेल्या पोलीस पथकावरच थेट हल्ला करण्यात आल्याची घटना महागाव तालुक्यातील वाकोडीवाडी येथे घडली आहे। या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले असून स्वतःचा बचाव करण्याकरिता एपीआयना हवेत गोळीबार करावा लागला आहे। या घटनेनंतर संपूर्ण वाकोडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। महागाव तालुक्यातील वाकोडीवाडी परिसरातून वाहणाऱ्या पूस नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे हे आपल्या पथकासह रेती तस्करीत वापरले जाणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी घटनास्थळी गेले होते। यावेळी रेती तस्करीत सहभागी असलेल्या 5 आरोपींना पोलिसांच्या कार्यवाहीला विरोध करत थेट एपीआय सुनील अंबुरे यांच्यावर हल्ला चढविला। कारवाई का करता असे म्हणत आरोपींनी त्यांना पकडून मारहाण केल्याचे समोर आले आहे। अचानक झालेल्या या हल्ल्यात स्वतःचा जीव वाचविण्यासाठी एपीआय अंबुरे यांनी 2 राऊंड हवेत फायर केले। गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या झटापटीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे जखमी झाले असून त्यांच्यावर पुसद शहरातील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे, तहसीलदार अवयव मस्के, ठाणेदार धनराज निळे, उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ, मंडळ अधिकारी सचिन फटाडे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले। सध्या वाकोडी गावात तणावाचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत आहे। या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे यवतमाळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या रेती वाहतूक होते आहे, रेतीचा उपसा होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे एपीआय सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते। या संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणून या रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षण सुद्धा असेल या अनुषंगाने 2 राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेमध्ये फायर केलेले आहे। त्यात कुणाला इंजुरी नाही। मात्र आमच्या जो अधिकारी आहे याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली, गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे। रेती तस्करांचा वाढता माज आणि पोलिसांवर होणारे हल्ले हे गंभीर बाब ठरत असून यवतमाळमधील या घटनेने पुन्हा एकदा अवैध रेती उपसावर कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे।